काय लहान आहे का? हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आजचा तुम्ही थंबनेलवरनं बघितलं असेल की चॅलेंज किती इंटरेस्टिंग होणार आहे. चॅलेंजचं नाव आहे व्हॉट डिड वी से. आणि ह्या चॅलेंजमध्ये माझ्यासोबत काही नवीन जण ॲड झाले. पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या चॅलेंज ज्यांनी मला दिला आहे, ज्यांनी खूप रिक्वेस्ट करून मला हे चॅलेंज करायला लावलं आहे, त्याचा मी ID इथे मेन्शन करते. सो थँक्यू सो मच की मला हा चॅलेंज कर असं हे सांगण्यासाठी. सो आता हे नवीन मेंबर्स आहेत. सो पहिला आपण त्यांचं इंट्रोडक्शन घेऊया. तुझं नाव? माय सेल्फ शुभ्रा. माय सेल्फ स्वरा. माय सेल्फ विहान. तिघं नवीन ॲड झालेत. आणि शुभ्राचं मी एक सांगेल तुम्हाला, एक्सायटेड होती आणि तिला यायचं होतं व्हिडिओमध्ये. आता मी काही चीट्स बनवल्या ह्यांच्याच नावाच्या. मला इक्वली आणि फेअर टीम करायची आहे म्हणून 2-2ची टीम होणार आहे ऑब्व्हियसली. आता हे 4 जण आहे आणि मी लीड करणार आहे त्यांचा हा पूर्ण चॅलेंज. टीम ए मध्ये फर्स्ट आहे शुभ्रा, विहान आणि टीम बी ऑब्व्हियसली शांभवी आणि स्वरा आहे. मध्ये सुद्धा काही राऊंड्स होणार आहेत आणि बेसिकली त्याच्यामध्ये 5 राऊंड्स होणार आहे. सो हा चॅलेंज खूप इंटरेस्टिंग होणार आहे. पण त्याच्यामध्ये ट्विस्ट असा आहे की जसं लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही तो जाऊन बघा, आपला विस्पर चॅलेंज. त्याच्यामध्ये जशा पनिशमेंट्स मी घेतल्या होत्या तसंच ह्या चॅलेंजमध्ये सुद्धा पनिशमेंट्स असणार आहे. सो प्रत्येक राऊंडला एक पनिशमेंट आहे. पण तुम्ही लकी आहात की 4च पनिशमेंट्स आहेत प्रत्येक राऊंडसाठी. आणि जो लास्ट राऊंड असणार आहे त्यासाठी पनिशमेंट नाही आहे, पण त्याच्यामध्ये ठरेल की कोणती टीम जिंकेल. तर आपण चॅलेंजला सुरुवात करूया. हा आहे राऊंड 1 आणि राऊंड 1 बेसिकली खूप इझी असणार आहे. त्याच्यामध्ये काही इझी वर्ड्स मी ठेवले. त्यामध्ये टाईम लिमिट पण आहे. राऊंड 1 हा 30 सेकंडचा आपण टाईम लिमिट देतोय. सो आता टीम ए पासून आपण स्टार्ट करूया. सो टीम ए, शुभ्रा आणि विहान, लेट्स गो. विहान थोडासा नर्वस झालाय, मला येईल करायला, पण ठीक आहे. ऑल द बेस्ट. सो फर्स्ट वर्ड आहे टीम ए साठी. मी तिला कानात सांगते. बनाना. ओके, युअर टाइम स्टार्ट्स राईट नाव. 1 मिनिट, मी 30 मिनिट्सचा लावलाय. कम ऑन. ज्यूस. नाही. मॅगी. स्टँडी. स्टँडिंग मध्ये 2 मिनिटं. 2 मिनिटं नाही, टाइम संपलाय. टाइम ओव्हर. वर्ड होता बनाना. अरे जवळ. येस, ठीक आहे. आता चान्स आहे टीम बी चा आणि त्यांचा वर्ड आहे स्कूल. स्वेटर. 12 काय? 73 कुठे गेले? वर्ड होता स्कूल आणि 7:30 तू कुठं जाते? असा अभ्यास करतो ना आपण. टीचर दाखवत हे पण दाखवू शकते. 7:30ला कुठे जाते? एवढं किती कॉम्प्लिकेटेड. राऊंड 1 मध्ये मी या दोघांना चान्सेस देऊन बघितलं, कोणीच जिंकलं नाहीये. सो परत एकदा चान्स देऊन बघूया टीम ए आणि टीम बी ला. ओळख. बोला. प्लेट याची गोष्ट. फूड. वर्ड होता पिझ्झा. ॲपल. बर्गर. कम ऑन शांभवी, तुम्हाला जिंकावं लागेल. आय डोंट अंडरस्टँड. अजून दुसरी ऍक्टिंग कर काहीतरी. कुठे असतं ते? खायची वस्तू आहे. हो. झाडावरून काढतो. हा. ॲपल. फायनली गाईज, आपल्याला एवढ्या स्ट्रगल्स नंतर आपल्याला टीम बी नी हा राऊंड जिंकलाय. सो कॉंग्रॅट्स. थँक्यू. ओके, सो पनिशमेंट म्हणण्यापेक्षा
ह्या राऊंडमध्ये ती पनिशमेंट पण असू शकते. सॉरी मी हे मेन्शन केले नाही. ही पनिशमेंट पण असू शकते आणि तुला त्याचे बेनिफिट्स पण असू शकतात. त्या टीमला मिळता आहेत डबल पॉईंट्स त्या राऊंडमध्ये. जे हरले होते ते पण त्यांना डबल पॉईंट्स मिळतात. चीटमध्ये होते डबल पॉईंट्स. सो टीम एला मिळत आहेत 2 पॉईंट्स आणि टीम बीला मिळत आहेत 1 पॉईंट बिकॉज त्या चीटमध्ये डबल पॉईंट होतं. आपण सेकंड राऊंडला स्टार्ट करूया आणि सेकंड राऊंड बेसिकली थोडासा मीडियम डिफिकल्टी होणार आहे. सो बी रेडी. आणि हा राऊंड आम्ही टीम बी पासून स्टार्ट करतो बिकॉज ते लास्ट राऊंड जिंकले होते. सो टाईम हां आणि टीम थँक्यू. आणि ह्या राऊंडमध्ये टाईम लिमिट असणार आहे 25 सेकंड्सचं. वर्ड्स डिफिकल्ट होत जाणार आहे. रणवीर सिंग. ओके युअर टाइम स्टार्ट्स राईट नाव. गाणं म्हणणं. सिंगर आहे कोण वी आर काय आहे त्याचा. तो पर्सन आहे का थिंग आहे ते तिला सांग. पर्सन आहे. स्टॉप. टाइम ओव्हर. वर्ड होता रणवीर सिंग आणि कसे काय ओढ तू त्याच्यातला हिरो आहे का? सो गाईज आता चान्स आहे टीम एचा. बघूया राऊंड 2 मध्ये ते काय करतात. त्यांचा वर्ड आहे हेलिकॉप्टर. ओके युअर टाइम स्टार्ट्स राईट नाव. एरोप्लेन. जवळ आहे. कमॉन. अजून काय असतं. नाही. व्हेरी गुड. छान ऍक्टिंग करते ती आणि त्यांनी चांगलं ओळखलं आहे. एरोप्लेन. अजून काय उडतं. हेलिकॉप्टर. सो गाईज आता टीम बीला आपण एक चान्स देतोय जिंकण्यासाठी. जसं फर्स्ट राऊंडमध्ये ते जिंकलेत. बघूया सेकंड राऊंडमध्ये जिंकतात की नाही ते. सो तुमचा वर्ड आहे ऐकलंय समजलंय. उभं करायचंय तुला. काय पण पहिले तिला हे सांग की काय. पटकन कमॉन. टाइम जातोय तुमचा. थिंग आहे. ॲनिमल आहे. काय आहे. ॲनिमल. भाई ॲनिमल. एलिफंट. नाही. 3 क्या कर रही है शांभवी. काय करते तू. बंद पड. काय हे सोडून दुसरं काहीच केलं नाहीये तू बाळा. खाली बस आता. डायनासोर. टीम बी हा राऊंड हरले आहेत आणि टीम ए जिंकले आहेत. ओके. ड्रॅगन फ्लाय. स्वॅप कार्ड हे तुम्ही कार्ड चूज केलं आहे. सो त्याच्यामध्ये यू कॅन स्वॅप द प्लेयर. म्हणजे तुम्हाला प्लेयर चेंज करायचा असेल तुमच्या टीममधून. म्हणजे तुम्हाला समजा टीम बी मधून प्लेयर घ्यायचा असेल तर तुम्ही तसा करू शकता. काय वाटतं काय करायचं आहे शुभ्रा. काय डिसाईड केलं तुम्ही. नको टीम चेंज नको. आपण थर्ड राऊंडला स्टार्ट करतो आहे टीम ए पासून. आणि ह्या राऊंडमध्ये काय असणार आहेत काही फनी फ्रेज असणार आहे आणि त्याचा टाइम लिमिट आहे 40 सेकंड्स. पण मी तुम्हाला थोडंसं तुमच्यावर थोडी दया दाखवते आणि तुम्हाला मी 1 मिनिट देते. बिकॉज 40 सेकंड्स असं होईल की अरे यार चालू होते खतम हो गया यार इनका तो. सो त्यासाठी एक्सपर्ट बघितले तुम्ही. मी बादली. नाही थांब. इंग्लिश सेंटेन्स आहे. बैल. हत्ती. ॲनिमल आहे. बस कुत्रा. हां
माय डॉग. हा व्हेरी गुड. माय डॉग. स्लॅब. अंघोळ. बाथ. एक मिनिट. सगळ्यात कॉमेडी सेंटेन्स तुम्हाला मी सांगते, त्याच्यावरनं तुम्ही हसताल ऍक्च्युली. सेंटेन्स होता माय डॉग स्टोल माय सॉक्स. त्यांनी ऍक्टिंग काय केली, स्टोल. स्टोल म्हणजे चोरणं. चोरणं म्हणजे स्टोल. तो स्टोल बायका काय घेतात स्टोल. कोणते आलं गेले वेलकम ना भाई तू गाईज. विहानला सॅल्यूट आहे आणि त्याच्या इंग्लिशला पण सॅल्यूट आहे. स्टोल त्यांनी भाई. सॉक्स पुढचा वर्ड तरी सांगायचा होता विहान. झाड. 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 स्क्विरल. स्क्विरल. ॲनिमल. ॲनिमल आहे. ॲनिमल. मंकी. 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 डान्सिंग. डान्सिंग. मंकी डान्सिंग ऑन द ट्री. व्हेरी गुड. मन ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. व्हेरी गुड. क्लॅप करा त्यांनी. सेंटेन्स होता द मंकी इज डान्सिंग आणि त्यांनी केलंय गेस. ला 1 पॉइंट मिळतोय बिकॉज त्यांनी गेस बरोबर केलाय. हा सेंटेन्स ऑलमोस्ट गेस केलाय. सायरा झाला. फोन. 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 कॅमेरा. बरोबर. फोन. कॅमेरा. फोन. फोन. ओके. पडला. फुटला. फुटलेला काय म्हणतात इंग्लिश मध्ये. 2 मिनिट. मला ब्रोकन शब्दाचा अर्थ पण नव्हता माहित. मला इंग्लिश आवडतच नाही. अच्छा. इंग्लिशच्या तासाला थोडंसं थोडंच ऐकून घेतो. राऊंड हरली आहे. टीम बी ला पॉइंट्स मिळत आहेत. ओ माय गॉड. सो ह्या चीटमध्ये आहे की स्किप कार्ड त्यांनी तुम्हाला मिळतोय बेनिफिट त्याचा पुढच्या राऊंडसाठी. आता की तुम्हाला यू कॅन स्किप द वर्ड किंवा सेंटेन्स जो असेल आता त्या राऊंडसाठी. गाईज आपण आपल्या सेकंड लास्ट राऊंडला चालू करतोय जो आहे 4th राऊंड. त्याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला हा इम्पॉसिबल राऊंड आहे. खूप डिफिकल्ट असणार आहे. सो तुम्हाला मी टाईम लिमिट ह्या राऊंडमध्ये पण 45 सेकंड्स आहे. मिनिटचा टाईम लिमिट ठेवूया ह्या राऊंडसाठी सुद्धा. मी अजून काय म्हणू शकतो. मला मी माय. व्हेरी गुड. माय ग्रँड मदर. व्हेरी गुड व्हेरी गुड. गेम. व्हेरी गुड. गेम जवळ आहे. डान्स. डान्स. एन्जॉईंग नाही आहे वर्ड. मोबाईल. प्लेइंग गेम. संपलाय. टाइम संपलाय. खूप जवळ होते. खूप बरोबर सांगितलं तिने. सेंटेन्स होता माय ग्रँडमदर लव्स. माय ग्रँडमदर प्लेज व्हिडिओ गेम्स होता. मी प्ले बोलली. गेम फक्त बोलली. खूप जवळ होती. माय. माइन. मी. द मेल. तो कोण. द बॉय. मेंटली. मॅड. नाही. अरे हिज होमवर्क. सेंटेन्स होता द बॉय फॉरगेट्स हिज होमवर्क आणि ऑलमोस्ट हिने पण शुभ्रानी गेस केलंय. तर आपण बघूया टीम बीला एक चान्स देऊन बघूया. बघू त्यांनी गेस केलं सेंटेन्स बरोबर तर टीम एला चान्स नाही मिळणार. स्वरानी जो त्यांना कार्ड मिळालेलं स्किपचं सो तिने यूज केलं आहे. ते तिने सेंटेन्स स्किप केला आहे. दुसरा तिने सेंटेन्स चूज केला आहे. टी द. अरे यार मी काय बोलते. डायनोसॉर. डायनोसॉर. लव. आईस्क्रीम. नाही मी ऐकलं नव्हतं. आधीच क्लिअर करते. ऐकलंय. गाईज हा राऊंड असं झालं की स्टार्ट होऊनच एंड झालाय. सो ठीक आहे गाईज ही लास्ट चीट आहे आणि प्लसमध्ये असेल का मायनसमध्ये असेल ते आता ह्याच्यावरनं ठरवू आपण. सॅबोटॅच कार्ड. सो त्याच्यामध्ये काय आहे बेसिकली द गेसर कॅन ओनली आस्क 1 क्वेश्चन.
तुम्ही एक क्वेश्चन तोंडाने ते तुमचं जे तोंडाला टेप लावली तुम्ही ते काढून विचारू शकतात समोरच्याला की काय. सो गाईज आपण आपल्या लास्ट राऊंडला आलो आहोत जो आहे फायनल राऊंड. तो तुम्ही बिलकुल एक्साइटेड वाटत नाहीये त्यांची तोंड बघा एकदम. आम्ही थोडं नर्वस केली. टाइम लिमिट आहे परत एकदा तो आहे 60 सेकंड्स म्हणजेच 1 मिनिटचं. पण त्याच्यामध्ये तुम्हाला फास्ट पटपट तुम्हाला वर्ड गेस करायचे आहेत. म्हणजे कसं की तुम्हाला त्या 1 मिनिटमध्ये जेवढे तुम्ही ते वर्ड गेस करताल तेवढे तुमचे पॉईंट्स वाढत जाईल. हा खूप बोनस म्हणू शकता तुम्ही. हा राऊंड आहे तुमच्या प्रत्येकासाठी तुमच्या टीमसाठी. म्हणजे तसं एका राऊंडमध्ये तुम्हाला एकच पॉईंट मिळत होता इज इक्वल्स टू 1 पॉईंट. तो गाईज बेसिकली ह्या राऊंडमध्ये हे मी जे काही वर्ड्स घेतलेत ते वर्ड्स थिंग पण असू शकते, यूट्यूबर्सचे नावं पण असू शकतात, काही ॲनिमल बर्ड काही असू शकतं. म्हणजे हे कॅटेगरी तुम्हाला मी ओपन करून दिली आहे सगळ्यांना. सो तुम्ही त्या हिशोबाने हां म्हणजे ॲक्टर ॲक्ट्रेस कोणी असू शकतो. बुक. सेकंड वर्ड आहे. 1 पॉईंट मिळाला शांभवी त्यांना. व्हेरी गुड. व्हिडिओ गेम. व्हिडिओ गेम. हां व्हिडिओ गेमच्या रिलेटेड आहे. कम ऑन. ठीक आहे मी त्यांना सांगते थोडीशी हेल्प करते. हां. यूट्यूबच्या रिलेटेड आहे. यूट्यूबरचं नाव आहे ते. नाव आहे हां वैवी दीदी. ठीक आहे स्किप कर. पुढचा घे पटपट सांग. ये क्या कर रही है. अरे पटकन शांभवी या राऊंडमध्ये एकच पॉईंट मिळाला. नाईफ. नाईफनी काय होतं. कट. व्हेरी गुड. मध्ये शांभवी आणि त्यांच्या टीमला मिळत आहेत 2 पॉईंट्स. आणि आता बघूया टीम एला किती पॉईंट्स ते स्कोअर करू शकतात. स्किप करू नाही कोमल नाहीये. पुढचा वर्ड आहे तो. स्किप कर. पुढचा घे. आंघोळ. हां त्याच्या रिलेटेड काय तू विचार हे कर ना त्याला. म्हणजे आपण शाळेत जाताना तू टेप काढून हे पण बोलू शकते. पुढचा बघ. ब्रश. पुढचा वर्ड आहे. धावपळ. एरोप्लेन. नाही. हेलिकॉप्टर. नाही. ॲनिमल आहे ते बघ ती acting. घोडा. हा व्हेरी गुड. 1 पॉईंट मिळालाय. पुढचा. घोडा. हसणे. हा तर इंग्लिश मधनं. ठीक आहे याच्या हां ठीक आहे गाईज. ह्या राऊंडमध्ये टीम एला 1 पॉईंट मिळत होता आणि टीम बीला मिळत होते 2 पॉईंट. सो ह्याच्यावरनं फायनली आपल्याला विनर मिळाला आहे. विनर आहे टीम बी जी होती स्वरा आणि शांभवी. सो क्लॅप. व्हेरी गुड. कॉंग्रॅच्युलेशन्स. मला जे नवीन मेंबर्स आता आले आहेत शुभ्रा स्वरा विहान. सो ह्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत की शुभ्रा हा तुझा फर्स्ट टाइम होता व्हिडिओमध्ये. सो तुला कसं वाटला हा चॅलेंज आणि व्हिडिओमध्ये येणं हा चॅलेंज तर खूपच मस्त होता. त्यांनी खूप छान केलं. पहिल्यांदा तू व्हिडिओमध्ये अशी एक्साइटेड होती आणि ती एक्साइटमेंट संपली आता. म्हणजे असं नाही की आता व्हिडिओ संपत आला तर म्हणजे लास्ट एंडिंग आलो तर तसं. ओके म्हणजे तिला छान वाटलं बेसिकली की एक्साइटमेंट संपली. म्हणजे तिला असं ते एक होतं की पुढे काय होईल. हां ते एक जे टेन्शन होतं नर्वसनेस होतं की अरे बापरे आता पुढे काय होईल तो संपलाय. आता ती रिलॅक्स आहे की हां ठीक आहे हे काय आपल्याला वियर्ड काय करायला लावणार. एक्सपिरियन्स कसा होता आणि त्याला कसा वाटला हा चॅलेंज. छान वाटलं एकदम पण मध्ये मध्ये नर्वस पण झालं. होत होतास तू अजून. आणि पुढे काय होईल काय नाही ते पण. आणि तुझी ऍक्टिंग पण छान होती. सगळ्यांना खूप आवडली. फनी सिंग बिन ड्रॅगन फ्लाय. दॅट वॉज इपिक मुवमेंट फॉर अस. स्वरा तुझा एक्सपिरियन्स कसा होता आणि तुला काय वाटलं या चॅलेंज बद्दल. मला तर खूप मजा आली. जे क्वेश्चन्स होते दॅट वॉज ऑल्सो हेल्पफुल. ते इझी पण होते आम्हाला. पण पहिले जेव्हा मी आले तिथे मी थोडी नर्वस होती काय होईल मला येईल का नाही येणार कोण जिंकल. पण जसं जसं डिफिकल्टीज येत राहिली पण मला एवढं काही डिफिकल्ट वाटलं ना जेवढं पहिले वाटत होतं. पण मी खूप एन्जॉय केला हा व्हिडिओ. ओके. आणि
मला असं काही वाटत नाही का इम्प्रूव्हमेंट हवी, कारण माझा फर्स्ट व्हिडिओ होता, फर्स्ट टाइम मी केलं, पण मला काहीच असं वेगळं वाटलं नाही. पण एक यूट्यूब चॅनल आहे गाईज, सो मी इथं मेन्शन करेलच तिचं. ॲक्च्युली मी ओपन केला होता व्हिडिओ, तेव्हा मी ॲक्च्युली तुझेच व्हिडिओ बघून थोडं मोटिवेट झालेली. त्या दिवशी आपण खाली डिस्कस करत होतो तेव्हा अच्छा. बोललेली ज्याला हसायचं ते हसतच राहील, त्याला दात दाखवायचे ते दात. ऑब्व्हियसली. सो तेव्हा मला एक मोटिवेशन माझ्या आतून जागृत झालं. Okay. एका लाईनमुळं. बरं. ती लाईन खूप मोटिवेट होती माझ्या लाईफमधली एक. बापरे. तो सीन Okay. खरं मी अजून पण आठवते, मी येताना पण तो सीन आठवतच आलेली आहे. सो इट वॉज नाईस एक्सपिरियन्स फॉर मी. मला आता खूप जास्त ओव्हरवेल्मिंग होतंय की मला कोणीतरी बघून ही गोष्ट किंवा एका त्या सेंटेन्समुळे कोणाला तरी एक इन्स्पिरेशन मिळते त्या गोष्टीसाठी करण्यासाठी, आणि तुम्ही अशीच करत राहा. हो. सो थँक्यू. मला खूप छान वाटलं. ओके. आणि एवढे छान व्हिडिओ आहे की ड्रॅगन फ्लाय पण बघत आला होता बघायला. तो ठीक आहे गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला समजा हवे असेल की हेच मेंबर घेऊन मी अजून एक दुसरा कोणता तरी एक चॅलेंज व्हिडिओ करू, तो पण मला नक्की कॉमेंट्स करून सांगा. आणि तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला आणि तुमच्या फॅमिलीला सांगाच नक्की, आणि शेअर पण करा हा व्हिडिओ, आणि त्यांना सांगा की आम्ही दीदीच्या चॅनलमध्ये हवं आहे आणि आम्ही चॅलेंज व्हिडिओ केला आहे. थोडा फ्लेक्स करा. सो ठीक आहे, आपण हा व्हिडिओ इथे सेंड करूया. सजेशन्स असतील मला नक्की कॉमेंट्स करून सांगा, आणि कोणता नेक्स्ट चॅलेंज करू मी हे सुद्धा मला कॉमेंट्स करून सांगा. आणि ज्यांनी मला हा चॅलेंज सांगितला त्याच्यासाठी थँक्यू सो मच. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ करू शकले. सो थँक्यू सो मच. असेच तुम्ही सांगा मला आणि मी करत राहील. देन गाईज, फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड फील द वाइब्स. थँक्यू.